चला तर मंडळी, आज गावरान पद्धतीचं पिठलं बनवायला शिकूया। त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून द्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। फोडणीला इथे मी जिरं टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी थोडीशी तिखटाप्रमाणे आपल्याला मिरची हवी तेवढी टाकायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे फोडणीला। कढीपत्ता टाकल्यानंतर इथे मी एक साधारण 2 चिमूट इथे मी हिंग टाकलेला आहे। तर हिंग इथे छानपैकी आता ही फोडणी बसली की फोडणीमध्ये आपल्याला एक बारीक चिरून कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला लाल होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। या फोडणीमध्ये कांदा चांगला 2-3 मिनिटं भाजू द्यायचा आणि 2-3 मिनिटं भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे। तर आपण इथे हे माझं घरगुती पद्धतीचं इथे मी बेसन जे दळून ठेवते चण्याच्या डाळीचं, तर ते मी इथे वापरणार आहे। तर इथे साधारण तुम्हाला जितपत पिठलं हवं असेल तेवढं इथे बेसन पीठ वापरायचं आहे। मी इथे 3 ते 4 टेबलस्पून इथे बेसन पीठ टाकलेलं आहे। आता हे जे बेसन पीठ जेव्हा तुम्ही टाकाल त्यावेळेस गॅस अगदी बारीक करून ठेवा आणि बारीक गॅसवरती एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे बेसन पीठ ह्या तेलामध्ये फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि छान सुवास येईस्तोवर आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। आणि हे पीठ बघा एक साधारण 3-4 मिनिटं फक्त लागतात बेसन पीठ भाजण्यासाठी। त्याचा चांगला सुवास दरवळला की आपल्याला ह्याच्यामध्ये एक पाव चमचा साधारण हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकल्यानंतर परत एकदा मी हे परतून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू आपल्याला ह्या पूर्ण बेसन पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याचं पिठलं तयार करायचं आहे। सुरुवातीला एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाका आणि ह्याचे जे गट्टे झालेले आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, छानपैकी असे दाबून दाबून आपल्याला हे सुट्ट करून घ्यायचं आहे आणि स्मूथ असं पिठलं आपल्याला त्याचं तयार करायचं आहे। बघा थोडं थोडं थंड साधंच पाणी मी इथे वापरलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला काय करायचं आहे की हे पिठलं जे आहे आपल्याला पातळ करून घ्यायचं। साधारण 1 ग्लास पाणी मी इथे टाकलेलं आहे। तर बघा हे असं छानपैकी ह्या पाण्यामध्ये आता सुट्ट त्याचे जे गट्टे असतात ते आपल्याला सुट्टे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार। आता हे जे आहे पिठलं हे छानपैकी आता सुरुवातीला आपल्याला ते पातळ दिसतं। आता ह्याला चांगली उकळी फुटू द्यायची आहे आणि ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा हे आता सुरुवातीला तुम्हाला जरी ते पातळ दिसत असेल पण ते जेव्हा ते शिजतं त्याच्यानंतर हे आटलं जातं। बघा हे आता मस्तपैकी आता छानपैकी पिठलं आपलं आटलेलं आहे। आता हे जे पिठलं आहे चवीला अतिशय सुंदर असं लागतं। हे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर तर अतिशय सुंदर अशी याची चव येते। एक 3-4 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे पिठलं। याच्यावरती आता 1-2 मिनिटासाठी ह्याचे जे थेंब असतात ते बाहेर उडतात, त्यासाठी वरती झाकण ठेवून द्यायचं आहे, नाहीतर पूर्ण ते गॅसवर संपूर्ण असे त्याचे जे थेंब असे बाहेर पडतात। तर बघा असं छानपैकी पिठलं आता आपलं शिजलेलं आहे। तर आता हे पिठलं रेडी झालेलं आहे। ह्या पिठल्यावरती आपल्याला थोडीशी अशी कोथिंबीर मस्तपैकी शिवरून टाकायची। भाकरी बरोबर भाताबरोबर अतिशय सुंदर असं चवीला हे पिठलं लागतं। तर तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा पिठलं। आता ह्याच्यासोबत मी भाकरी केली होती, तर मी भाकरी यूज केलेली आहे। तर भाकरी, पिठलं, लोणचं, याच्यासोबत थोडासा कांदा असा घ्यायचा आणि मस्तपैकी हे पिठलं भाकरी तुम्ही एन्जॉय करू शकता। त्यावर थोडीशी बघा अशी कोथिंबीर शिवरलेली आहे, कांदा घेतलेला आहे, थोडंसं लोणचं आणि भाकरी, अतिशय सुंदर असा बेत हा बनतो। एकदम गावरान पद्धतीचं पिठलं आणि भाकरी असं हे बनतं। कधीतरी नक्की तुम्ही असं हा पिठलं आणि भाकरी करून बघा। गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला अतिशय आवडेल असं हे पिठलं भाकरी खायला। तर नक्की तुमची जी रिव्ह्यू आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।